बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक अशोक कुबडे लिखित कादंबरी गोंडर भाग 8. मे महिना संपत आला होता. वामन सकाळी सकाळी दारात वट्ट्यावर हजामती करीत बसला होता. जवळ 5-7 माणसं हजामतीला आली होती. गप्पा गोष्टी करत करत वामनचा वस्त्रा गरगर फिरत होता. तेवढ्यात बुद्धवाड्यातला सटवा आला आणि जवळ येऊन थांबला. 2-4 हजामती झाल्यावर हळूच वामन जवळ येऊन म्हणाला, वामन दादा, अहो घरी शेळी बिमार झाली, चारा बिरा काय बी खात नाही कालपासून. वामन म्हणाला, मग तुम्हाला माहिती आहे म्हण, 2-3 माणसं म्हणली वामन वारकरला कळतं म्हण, चला ना जराचं घराकडं. माया बायको केवळानं नाद लावला, घेऊन या. म्हणून वामननं समोर बसल्या 4-2 हजामती परपर भादरल्या आणि धुपटी घेऊन ती गुंडाळून ठेवली. लगेच सटवाबरोबर निघाला. जाता जाता सटवाला 100 ग्रॅम गोड तेल सांगितलं. घरी गेल्यावर शेळी आडवी पडली होती. तोंडाला ओरडून ओरडून फेज आला होता, तर सगळ्या अंगणात हागून मुतून सगळी घाण केली होती. वामननं शेळीला जवळ जाऊन पाहिलं आणि सटवानं आणलेलं गोड तेल वाटीत घेतलं आणि आपल्याजवळ आणलेल्या औषधाची पुडी त्यात मिसळली. थोडं हलवलं. मिसळल्यावर शेळीचं तोंड उघडून तोंडात सोडलं. शेळीनं थोडंफार पिलं आणि जोरात ओरडली. उरलेली वाटी सटवाजवळ देऊन वामन निघून गेला. थोडा वेळ शेळी शांत लांब पडली. तशी अचानक उठून जोरात ओरडली. ब्या ब्या करून जाग्यावर डोळं लावून लांब झाली. शेळी ओरडली हे कळताच तटकन सटवा उठला. शेळीजवळ जाईपर्यंत शेळी लांब झाली. केवळा घरातून लगेच बाहेर आली. तोवर 8-10 माणसं जमा झाली. सटवानं बायकोवर आभाळ कोसळल्याचं दुःख झालं. पोटाला मारून घेतलेली शेळी, रोज तिला चारा आणायचा, अजून जीवाचं तण सांभाळलं. लेकराच्या पलीकडे जपल्याचं दुःख केवळाला झालं. एका गरीब कुटुंबाला एवढं नुकसान सहन होणार नव्हतं. 2 जीवाची भली मोठी शेळी आडवी पडलेली पाहून सगळी माणसं हळहळू लागली. काय खाल्लं ते? लोक विचारू लागली. काही नाही, चारा खात नव्हती म्हणून वामन वारकरनं औषध दिल्याचं पोंगा सटवाच्या बायकोनं काढलं. लोक कुजबुजू लागली. यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली. सटवाला दुःख झालं. केवळा हमसून रडू लागली. कामाला उशीर झाला. तेवढ्यात सटवा कामावर आला नाही म्हणून मालक रंगा सटवाच्या घरी हजर झाला. सटवा रंगाचा सालगडी होता. सटवा आला नाही म्हणून रंगानं चक्कर मारली, तर घरात माणसानं आडवी पडलेली शेळी रंगाला दिसली. रंगाला पाहून केवळानं सुरू केलं. रंगा मालकानं विचारताच केवळानं लगावलं. शेळी चारा खात नव्हती 2 दिवस झालं म्हणून वारकाच्या वामनला बोलावलं होतं. त्यानं औषध दिल्यावर तर शेळी लांबच झाली. काय करावं मालक? असं म्हणून केवळानं डोळ्यात खळकन पाणी आणलं. जीवाचं तण सांभाळली मालक. 10,000 मागली होती, कुठं दिसून आलं आणि असं झालं. रंगानं सगळं मुकाट्यानं ऐकून घेतलं आणि अचानक त्याच्या मनात गुदगुली झाल्यासारखं वाटलं. मनात हसला आणि सारं मनातच ठेवलं. त्याच्या मनात वामनाविषयी धगधग राग उतू आला असावा. मागे शेवंतानं त्याला बोललेले बोल आठवले असावेत. शेवंतानं केलेला अपमान तो पुन्हा मनाला आठवून देत असावा. पण शांत बसला. वामन त्याला डोळ्यांसमोर दिसत होता. किंचित हसून बोलत भोळ्या उडवल्या आणि सगळं बाजूला सारून तो एकदम जाग्यावर आला आणि म्हणाला, बरं सटवा, करू काहीतरी, काळजी करू नकोस, मी आहे, म्हणत उठून गेला. जाताना सटवाला बाहेर नेऊन त्यानं काहीतरी सांगितलं आणि निघून गेला. सटवा घरात आला. केवळाला बोलून पायात बूट घातला आणि ताडताड निघाला. सरळ पोलीस पाटलाच्या वाड्यावर
पोलीस पाटलानं गड्याला पाठवून वामनला बोलावून घेतलं. तसा वामन वाड्यावर आला तर अण्णाच्या बैठकीत सटवा आधीच बसला होता. अण्णाच्या सोबत बाजूला बसल्या रंगाला पाहून वामनला सळकन केलं. घरावर घुबड दिसलं की कसं काहीतरी संकट ओढवणार याची चाहूल लागते म्हणतात, तसं रंगाच्या बाबतीत वामनचं झालं. वामनला पाहून पाटलानं "ये वामन" म्हणून स्वागत केलं. "काही नाही पाटील" म्हणताच पोलीस पाटील मजाकी अंदाजात मुद्द्याला हात घालत म्हणाले, "सटवा, शिळीला काय पाजवलं? बिचारी शिळी मेली ना." वामनला काहीच माहीत नव्हतं. त्याला एकदम धस्कन केलं. सटवानं रंगाकडे पाहिलं आणि पाटलाला पोपटासारखा बोलू लागला, "मालक, शिळी तन फुगीन फुगली असावी. जरा हातपाय ताणू लागली. मिठाच्या पाण्यानं उतरत होती. पण वामनला म्याच बोलावलं. वामनदानं आल्यावर त्याला जवळचं औषध पाजलं. वामनदा घरातून निघाला की शिळी लांब पडली. सगळी जमलेली माणसं म्हणायला लागली, औषधानंच शिळी मेली. गरिबाचं नुकसान झालं. मालक, हातातलं धन गेलं." हे सारं ऐकून वामन हैराण झाला. आता हा न्याय कोण्या देवाजवळ नेवावा म्हणून कपाळाला हात लावून बसला. रंगाच्या पोटात गुदगुल्या होत होत्या आणि तो वामनला खोचून म्हणाला, "इंचाचा मंत्र माहीत नाही आणि सापाच्या बिळात हात घालू नये." कळत नकळत रंगा वामनला उद्देशून बोलला. सटवाला रंगरावानं उचकून दिलं अशी मनोमन 12% खात्री वामनला झाली. वामन पाटलाची परवानगी घेऊन सरळ तिथून निघून गेला. वामनला रातभर झोप आली नाही. शेवंता आणि वामन रातभर बोलत बसले. वामन पहाटे लवकर उठला आणि सरळ पांड्याचं घर गाठलं. भला मोठा ब्राह्मणाचा वाडा, चारी बाजूनी पसरलेला. गावात पांड्याचं एकच घर, पण गावातली भांडणं भानगडीत त्यांना विचारीत. गावातल्या 5 पंचात त्याचा विचार घेत. सारं गाव रावसाहेब पांडे म्हणून मान मर्यादा ठेवी. रावसाहेबाचा खूपच दरारा. पुढं उभं राहून बोलायची हिंमत कुठली. सारं गाव मराठ्याच्या भावकीचं. पांड्याचं एकटं घर, पण लोक पर फाटत. रावसाहेबाचा वाडा भला मोठा, आता पडत आला. मोठ्या दरवाजातून आत गेलं की बुर्जासारखा चिरेबंदी एखादा जुनाट किल्ल्यासारखा वाटायचा. जुन्या मातीच्या मोठ्या भिंती, पांढरी माती लोकांनी सारवायला नेली. आता पोरं सोरं गावात राहत नाहीत. ते शहरात गेले. व्यवसाय नोकरीनिमित्त फक्त वाड्यात रावसाहेब राहतात. पोरांनी एक चांगली खोली फरशी करून दिली. एक टीव्हीचा डबा आणून ठेवला. एक एक भिंत आता ढासळत आहे. रावसाहेबांच्या वयाप्रमाणेच. रावसाहेबांचा दरारा मात्र बराच आहे अजून. रावसाहेब दारात असल्यावर बाया माणसं पुढून जात नाहीत. गेले तर डोक्यावर पदर आणि पायातील चप्पल हातात घेऊन जातात. रावसाहेबांचा शब्द गावात वाया जात नाही. माणूस ब्राह्मण असल्यानं वागण्यातील ताठा कायम. रावसाहेबांना शहरात राहणं जमलं नाही. रावसाहेब आहे तोपर्यंत वाडा आहे. पुन्हा कुणी इतर राहील. गावात 100 एकर जमीन, पण पोरांनी 30 एकर ठेवली. रावसाहेब बैठकीत बसायचे तेव्हा मांगांचा कचरू तिथं यायचा. त्याचा एक डोळा बारीक. तो रावसाहेबापुढं बसायचा आणि त्यांनी ओढून फेकल्या बिड्यांचं थोटकं बसल्या जागीच वेचायचा. खिशात घालून जोहार म्हणून निघून जायचा. रावसाहेबांच्या लक्षात आलं होतं. कचऱ्यानं एके दिवशी रावसाहेबांपुढं बसून बोलत बोलत बिड्याची थोटकं वेचण्यास सुरू केलं. रावसाहेब तयारीत होते. त्यांनी जवळ असला जोडा कचऱ्याच्या अंगावर भिरकावला. "अरे बापरे!" म्हणून कचऱ्या दचकून उठला. रावसाहेबांनी त्याच्यापुढं बिड्यांचं बंडल फेकलं. "लुच्चा कुठला, असं करू नकोस," असं म्हणाले. कचऱ्या बंडल घेऊन निघाला. तर अशी रावसाहेबाची कडक शिस्त. वामननं पहाटच जाऊन रावसाहेबांना गाठलं. दारात मोठ्या वट्ट्यावर रावसाहेब बसले होते. वामनने येऊन रामराम ठोकला आणि आपली हकीकत सांगितली. रावसाहेबांनी वामनला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. होकार घेऊन वामन माली पाटलाकडे गेला.
त्यांना सगळं सांगितलं. सगळी माणसं पाटलाकडे जमा झाली. सटवा फक्त रंगाला घेऊन हजर झाला. सगळी आल्यावर पाटलानं पंचाला सांगितलं, रावसाहेब, सटवाच्या शेळीला वामननं औषध पाजवलं आणि ते पिल्यावर सटवाची शेळी मेली. तर सटवा म्हणतंय वामनच्या औषधानंच मेली. लगेच सटवानं उचललं, हो मालक, म्या गरीब माणूस पोट मारून शेळी घेतली. मालक, मग सगळं धन गेलं. म्या बरबाद झालो म्या. तेवढ्यात केवळा म्हणाली, मालक, शेळीला जीवा जतन सांभाळ. कालच अकबर खटकानं 5,000ला मागली. 2 जीवाची म्हणून दिली नाही आणि ही सनी झाली. बरं, मुकाट्यानं बस. पाटील पांडे काय म्हणतात ते ऐक, असा रंगा जबाबदारीनं बोलला. तेव्हा केवळा कलकल करायची थांबली. मग पांड्यानं विचारलं, वामन, काय झालं तुला? कुठून वैदुकी सुधारली? भाजून खायचं आपलं तर लुच्छा कुठला? नाही रावसाहेब, तेला झाडपाला टाकला की 12% दुःख कमी होतं, मला माहीत आहे. सगळं ऐकून पाटलानं विचारलं, मग कसं सटवा? मग काही नाही पाटील, मला शेळी भरपाई करून द्यावं वामननं. हो पाटील, मग धन मला भरून पाहिजे. शेळीची किंमत 10,000. वामनचा चेहरा उतरून पांढरा फटक पडला. सटवाला समजावलं, विनवलं, थोडीफार लालूच दाखवली, पण शेवटी पंचाचा न्याय झाला की वामननं सटवाला शेळीची नुकसान भरपाई म्हणून रुपये 4,000 द्यावेत. सटवा केवळाबाई समाधानी झाले. रंगाला पोटातून दाटून आलं आणि रणांगणात एखादं युद्ध जिंकल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर जाणवू लागलं. शेवंतानं केलेल्या आपल्या अपमानाचा आपण बदला घेतला. आपण फत्ते झालो असं मनोमन समाधान वाटलं. वामन रडकुंडीला आला आणि महिन्या 15 दिवसात पैसे देतो, आत्ता नाहीत म्हणून कबूल झाला आणि मग निघून गेला. आपलं कोणीच नाही, आता गावात न्यायच राहिला नाही असं त्याला वाटत होतं. आणि ते साहजिकही होतं. कुणाचं चांगलं केलं तर अशी सजा मिळत असेल तर बंद, सगळं बंद असं ठरवत वामन घरी आला. हकीकत शेवंताला सांगितली. दोघेही शांत बसले. घरात एखादं माणूस मरावं अशी स्मशान शांतता होती. झापड पडली. घरात चूल पेटली नाही. शिळं पातळ लेकरं खाऊन बसली. शेवंता वामनजवळ आली. जाऊ द्या, आपण गाव सोडून जाऊ. आपलं कोणी नाहीत, न्याय बी नाही. गरीबाला जगणं अवघड आहे इथं. माणसं नाही, जनावरं राहतात, जनावरं इथं. दया माया न्याय राहिला नाही गावात. आता गावात चव राहिली नाही. गरीबाचं मरण आहे. शेवंताच्या विचाराला वामननं सुस्कारा सोडत दुजोरा दिला. दोघांचंही मन आता गावातून उबगलं होतं. कुठं बी करून खाऊ लेकरं बाळं घेऊन, असे नाना विचार त्याच्या मनात घोळत होते. जिंदगी कटायची हाय, इथं कशी जाईल? आपलं सोडा, लेकरा बाळांचं अवघड आहे बघा. मला वाटतं रंगामुळं पाटलांपुढं आपलं चाललं नाही, पण पांड्या आणि माली पाटील तरी आपल्याकडून बोलतील वाटलं होतं. काही नाही हो, सगळे एका माळेचेच म्हणी. आपलं काय चालतंय? वामनला शेवंताचं 12% पटलं. मन उबगलेल्या दोघांनी गावात सोडून जाण्याचा विचार केला. घास खाऊ वाटला नाही की पाणी नाही. करून खाणाऱ्या माणसाला फुकटची 4-5 हजारांची धुंड म्हणजे सोपं नव्हतं. बलुत्यावर पोट आणि चटणी मिठापुरते पैसे हाती खेड्यात जवळ राहायचे. 4-5 हजाराला फेडायला सालभर जाणार होतं. लेकराला 1 रुपया देता येत नाही म्हणून दोघंही या विचारात उपाशी झोपले. चिंगी कलीपेक्षा यशवंतला कळत होता. आपल्यावर काहीतरी अन्याय झालाय हे तो समजत होता, पण करणार काय? शेवंतानं वामनचा गाव सोडून जायचा विचार पक्का ठरला.
रात विचारात गेली. पहाटे शेवंताचा भाऊ माधव आला. तिघांचा विचार झाला. शेवंताच्या भावाला सगळी हकीकत सांगितली. गाव सोडून जाण्याचा विचार माधवनं ऐकून घेतला. पण गावात असे प्रकार घडतच असतात. गरिबाला कोणी वाली नाही म्हणून आपलं आपण सांभाळून राहावं, बस. आपलं कोणीच नाही असा सल्ला माधवनं दिला. आपलं गाव होय शेवंता, शेवटी तुकडा इथंच मिळेल. एवढं घरदार सोडून कुठं जायचं? तिथं पण चांगलं होईल याचा काय भरोसा? 4 लेकरं गळ्याला, चिल्ल्या पिल्ल्यांचं काम आहे. इथंच मस्त करून खा, कुणाच्या अध्यामध्यात जाऊ नका आणि गाव सोडूनही जाऊ नका. असा खडतर पण निर्वाणीचा सल्ला माधवनं आपली बहीण शेवंतीला दिला. भावानं सांगितल्यावर गाव सोडून जायचा विचार मनातून निघाला. शेवंता, वामन पुन्हा नव्या उमेदीनं कामाला लागले. यशवंतच्या मात्र ही गोष्ट चांगली मनात खोलवर गोंधली गेली. माधव दिवसभर राहून दाजी आणि बहिणीला समजून सांगून सांच्याला निघून गेला. रात्र बरीच झाली. वामननं मस्करीनं शेवंताच्या पाठीवर हात ठेवला तेव्हा तिच्या मनात गुदगुली झाली. अगदी खांद्यावर ठेवलेला हात तिच्या उघड्या पाठीवरून कमरेवर येऊन थांबला. तिनं थांबवलेला हात शेवंताच्या मनात नाना पालव्या फुलून गेला. तिनं वामनकडे तिरप्या नजरेनं पाहत त्याच्या मनात चालल्या भावनांना समजून इशारा केला. इशारा समजून दोघंही त्या दिव्याच्या उजेडात मस्करीत गुंतले. मस्करी केव्हा कृतीत साकार झाली कळालं नाही आणि दिव्याने आपले डोळे बंद केले. तो दिवा विझून अंधार झाला आणि त्यांच्या भावनेला वेग आला. अंधार त्यांच्यात आणि ती अंधारात 2 जीव मशगूल झाले. जून महिना सुरू झाला. लग्नसराईत संपत आली. वाऱ्याच्या झुळकी येऊन वाहतूळ होऊन गोल गोल फिरत आणि जमिनीवरला केर कचरा, कागद, मेन कापड पार आकाशात जाऊन भिडत. वैशाख संपून ज्येष्ठ महिना सुरू होतो तसा जून महिना सुरू झाला. पाहता पाहता जून महिन्याची 7 तारीख मृग नक्षत्र लागलं. ढग ऊन सावलीचा खेळ खेळण्यात मग्न. मृगातला पहिला पाऊस धरतीला सुखावणारा. धरती पहिल्या पावसाची वाट पाहते. तिला पावसाचे वेध लागतात. प्रेयशी जशी प्रियकराच्या विरहात तळमळते तशी धरती पहिल्या पावसाची वाट पाहते. झाडावर बसून सुरात गाणारी कोकिळा आपल्या मधुर आवाजात पावसाला बोलावते. पावसाला उशीर झाला तर काय पिऊ, काय पिऊ, काय पिऊ असा ओरडणारा चातक पक्षी पावसाला विनवतो. मिरग लागला म्हणजे सगळ्यांची नजर आभाळाकडं. मान्सून खात्याचे वेधशाळेचे अंदाज बोटावरल्या थुंक्यासारखे बदलू लागतात. दुपारी आभाळ झाकाळून आलं. मोडून पडतं की काय असं वाटत होतं. सायंकाळची वेळ. सूर्य मावळण्याआधीच अचानक अंधारून आलेलं. हळूहळू वाऱ्याच्या झुळकीवर डोलणारी झाडं आता जोरात हलू लागली. सुं सुं असा वाऱ्याचा आवाज काळजाला भिडत होता. पाहता पाहता वाऱ्याचं रूपांतर पावसात झालं तसं वाऱ्यानंही आपलं अक्राळ विक्राळ रूप धारण केलं. बाहेर पाऊस जोरात पडत होता. पावसाचे थेंब आणि वाऱ्याचा सुसाट आवाज घरावरील पत्र अक्षरशः फडफड आदळत होती. झाडं बुडापासून हलू लागली. लोकांची धावपळ सुरू झाली. सारखं तासभर हवा पाणी सुरू होतं. खूप नुकसान करून अचानक पाऊस थांबला. पहिल्या पावसाचं असं बरसणं नुकसान करून गेलं. बुडापासून हलणारी झाडं क्षणार्धात स्तब्ध झाली. नामा निराळी होऊन काही माहीत नाही असा पाऊस शांत झाला. विजा पडून रानात गुरंढोरं मेली. आंब्याचा सत्यानाश झाला. गाव हुळहुळून झालं. पहिला पण अवकाळी पाऊस असा जोरदार झाला. म्हणजे औंधा पाऊस जोरात आहे याचे अंदाज बांधू लागले. आता मिरगालाच पेरण्या होणार म्हणून गाव समाधानी होतं. या पावसावर पेरण्या करायला हरकत नाही म्हणून पहाटे शेतकरी पेरणीच्या तयारीला लागलं. गावात पेरणीला माणूस भेटत नव्हतं. बायांची मजुरी वाढली. अवकाळी पहिल्या पावसानं लोकांची फजिती केली.
रानात पडलेल्या पावसानं बांधावरल्या झाडावर बसून पेरते व्हा पेरते व्हा म्हणणाऱ्या पक्ष्यांचं ऐकून शेतकरी पेरणीला लागले. रानात जिकडं तिकडं माणसंच माणसं दिसू लागली. ओल्या रानात डोक्यावर शिरवाळ पांघरल्यानं बळीराजा मौज मजेत बैल हकारू लागला. आता लक्ष्मी गावात नसून शिवार रानात वास्तव्य करते. आता गावात माणसं नाहीत, पण शिवार माणसानं गजबजून गेलं. मड ठेवावं पण पेरणी करावं अशा तयारीत असल्या शेतकऱ्यानं पेरणी केली. मागं पुढं का होईना सगळ्या गावाची पेरणी झाली. आता वाट होती ती पुन्हा पावसाची. पेरणी झाल्यावर पाऊस अतिशय महत्त्वाचा. घास खाल्ल्यावर पाणी हवं तसा, पण पाऊस मात्र आता दडी मारून बसला. 15-20 दिवस झाले थेंब नाही. वर पाहावं तेव्हा पांढरं फट आभाळ दिसू लागलं. ज्यानं कोंब काढली ते माना टाकू लागले आणि ज्यानं पानं काढली ती पिवळी पडू लागली. रान कोरडं पट दिसू लागलं, पानं पिवळी दिसू लागली. पक्ष्यांचं तेवढं ओरडणं सुरू आणि ढगांचा ऊन सावलीचा खेळ सुरू. ढगांची कधी गर्दी तर कधी झाकाळून, पण वाऱ्याच्या सुतावर ढग पुढं सरकत. ढग पाहून जीव तुटत होता, कारण मेहनत केलेली पिकं वाळून जात होती. ओल्या असल्या जमिनीनं आजवर तग धरला, पण आता ती पण पिवळी पडली होती. खडकातली कोरडवाहू रानातली पिकं तवाच माना टाकून झोपी गेली. रानातही आता मन लागत नव्हतं. जिकडं तिकडं आता पावसाची वाट होती. महिना झाला पाऊस नाही. लोक नवस सायास बोलू लागली. गावात पोरं सोरं पाऊस पडावा म्हणून धुंडीबाई धुंडीच्या दिवस पाणी मोठं हिवस म्हणून कमराला लिंबाचा पाला बांधून धुंडी मागत. लोक त्यांच्या अंगावर पाणी टाकून पाणी पडण्याची आराधना करीत आणि गहू ज्वारी देत. पोरं त्याचा भंडारा करून खात. गावोगाव भंडारे होऊ लागले. पेरणीसोबत पिण्याचं कसं म्हणून लोक हैराण झाले. गुरं ढोरं मरू लागले. मिरग लागून 1.5 महिना झाला, पण पाण्याचा पत्ता नाही. मिरग कोरडा ठन्न गेला. पैनगंगा आटून कोळ झाली. गावाला 5 तळे, गोडमतळं, सापतळे, गुरवतळे, मांडवतळे. लगनढव गावातल्या मारुतीला रोजच अभिषेकानं भंडारे सुरू होते. पांढरीच्या मारुतीजवळ गोड भाताची पंगत झाली. तशीच भवानी मंदिरात आणि दत्तात्रयांच्या माळावर ही गोड भात झाला. 7 गावच्या मारुतीला पाणी देऊन पाहिलं. पक्षी प्राणी ओरडू लागले, पण पावसाचं दिवस असून कडक ऊन तापू लागलं. गरमीनं अंगाची लाही लाही होऊ लागली. जेव्हा माणसापेक्षा पक्षी आणि प्राणी दुखावतात, त्यांची होणारी तगमग निसर्गाला सहन होत नाही, तेव्हा वरुण राजा चातकाची विनंती आणि तहान ओळखतो. निसर्गानं त्यांची विनंती ऐकली आणि दुपारी 4-4:15 वाजता 2-4 काळे ढग आले आणि ते टप टप सुरू झाले. हळूहळू सुरू होऊन ते असे बरसून गेले की सगळीकडं पाणीच पाणी झालं. धरती सुखावली. शेतकरी समाधानी झाला. पक्षी गोंगाट करू लागले आणि पक्ष्यांसोबत झाडंही ताजी तवान टवटवीत झाली. ते 4 ढग असे बरसून गेले की पाणी रानाच्या बाहेर निघालं. राहिलेल्या पेरणीला सुरुवात झाली. रानात पुन्हा जीव आला. रानात लक्ष्मी परत आली. गावात पेरणीच्या कामाला माणूस भेटत नव्हता. रानात जिकडं तिकडं माणसंच माणसं. कोकिळ आपल्या मधुर सुरात रानात शेतकऱ्यांचं मनोरंजन करीत होती. शाळा सुरू झाल्यानं लहान मोठी पोरं शाळेत जाऊ लागली. गावात आता 10वी शाळा झाली. यशवंताला पण यावर्षी शाळेत जायची ओढ लागली. शेळीच्या प्रकरणात आपल्या घरावर आलेलं संकट यशवंताच्या मनात खोलवर गोंदलं गेलं. आपलं शिक्षणाशिवाय काही खरं नाही. अज्ञानीपणाचा ठपका आपल्यावर नको आणि अज्ञानीपणामुळे आलेलं संकट यशवंताला स्वस्थ बसू देत नव्हतं. गरिबाचं काही खरं नाही. अडाणीपणामुळे आपल्या घराची आणि समाजाची होणारी होरपळ त्यानं जवळून पाहिली, अनुभवली. हे असं लाचारीचं जगणं नको म्हणून तो मनातून पेटून उठला. गरिबाला कोणी वाली नाही म्हणून आपलं भलंबुरं शिक्षणावरच अवलंबून
आणि तेव्हाच आपला उद्धार होईल अशा परिवर्तनाच्या विचारानं यशवंता जागला. रंगासारख्या शोषण करणाऱ्या लोकांसोबत लढा देत जगायचं म्हणजे आपल्या हातात शिक्षणाचं हत्यार असलं पाहिजे. मग काय, अशा क्रांतिकारी विचारांचा यशवंतवर पगडा होता आणि म्हणून तो आता शाळेत जाण्याच्या तयारीला लागला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.